दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हसळा तालुक्यातील मौजे घुमेश्वर घुम येथील 14 वर्षीय शाळकरी मुलगा गरवांग दिनेश गायकर याचा प्रकरणी तब्बल 8 महिन्यानंतर न्यायाचा मार्ग मोकळा झाला आहे. उपचारात गंभीर निष्काळजीपणा केल्याप्रकरणी उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथील 2 वैद्यकीय अधिकाऱ्यांवर म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 4 एप्रिल 2025 रोजी ताप आल्याने गरवांगला प्रथम ग्रामीण रुग्णालय म्हसळा येथे दाखल करण्यात आले होते. ताप वाढल्याने त्याला उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे पाठविण्यात आले. मात्र तेथे योग्य उपचार न देता रुग्णालयात दाखलही करून न घेतल्याचा आरोप आहे. उपचाराअभावी कुटुंबियांनी त्याला परत घुम येथे नेले. 6 एप्रिल रोजी पुन्हा ग्रामीण रुग्णालय म्हसळा येथे दाखल केले असता सकाळी 8:54 वाजता त्याला घोषित करण्यात आले. या प्रकरणाचा तपास करताना जिल्हा रुग्णालय अलिबाग येथील तज्ज्ञ समितीने सादर केलेल्या अहवालात डॉक्टर अभिषेक राप्ते व डॉक्टर नितीश सावंत यांनी उपचारात निष्काळजीपणा केल्याचे स्पष्ट झाले. या अहवालाच्या आधारे मुलाचे वडील दिनेश गायकर यांच्या तक्रारीनुसार 30 डिसेंबर 2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे यांनी दिली. पुढील तपास सुरू असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. लोकशक्ती लाईव्हसाठी न्यूज ब्युरो म्हसळा. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.